आता इकडे देवपूजा मी बऱ्याच दिवसानंतर दाखवत आहे, कारण रोजच करते, पण कधी कधी दाखवते कधी कधी नाही, असं होतं कामाच्या वेळात किंवा एडिटिंगच्या वेळेमध्ये. तर आज मला देव घासून पूजा करायची होती, त्यामुळे बराच वेळ लागणार होता. त्यामुळे भरपूर सकाळची कामं एवढी फास्टमध्ये आवरली. 11:30पर्यंत तरी सगळं माझं आवरून झालं. त्यानंतर मी देव पितांबरीनेच नेहमी घासते, त्यामुळे त्यानेच घासत होते. आणि छान अशी देवपूजासुद्धा मला आज करायची होती. सोबतच मिस्टर पण लवकर आवरून त्यांचं एडिटिंगचं काम चालू केलं. त्यांनी आज होईल असं वाटते मला तरी ॲटलिस्ट. आणि छान असं घासल्यानंतरच मला व्यवस्थित देवपूजा केलेली आहे असं वाटते. नाहीतर कधी नाही घासलं, नुसतं पाण्यातनं जरी काढलं तरी पूजा न केल्यासारखंच वाटतं. कधी कधी मिस्टर करतात, मुलं करतात, मी करते, घाई गडबडीत होते. पण घासल्याशिवाय असं मन पाक झाल्यासारखं किंवा पूजाच केल्यासारखं वाटत नाही बऱ्याचदा. तर चला, माझं छान असं घासून पूजासुद्धा झालेली आहे. छान अशी पूजा आणि मन प्रसन्न, दिवस सगळा प्रसन्न गेल्यासारखा फील येत होता. आता ह्या फुलवाती मी तुपात भिजवलेल्या लावलेल्या आहेत. उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करून रांगोळीसुद्धा काढलेली आहे. दारात पण छान अशी रांगोळी काढलेली आहे. तेच शब्द लिहिणार आहेत इथून पुढे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि नक्कीच त्याचं काय हे झालेलं आहे, मला गुण आलेलं आहे, ते 21 दिवसानंतर मी सांगेनच. सोबत माझं सकाळचं स्वयंपाकसाठी काय काय केलं होतं ते सुद्धा दाखवते. तर वांग्याची भाजी, चपाती, बेसिक डाळीची आमटी असं सकाळचा स्वयंपाक केला. बाकीचं माझं धुणं, भांडी, फरशी वगैरे झालं होतं. पण धुणं वरती टाकायचं होतं, वरचं वाळलेलं खाली आणायचं, खालचं वरती टाकायचं, तेच चालू होतं. आपली काय गृहिणींची नेहमीची ही कामं असतात, तीच माझीसुद्धा आहेत. त्यामुळे ती नियोजनबद्ध वेळेत कशी होतील इकडे माझं लक्ष असतं. आणि धुणं वाळून टाकलं की मग माझं नेहमीचं दुपारी यूट्यूब एडिटिंगचं काम स्टार्ट करणार. माझं बरंचसं काम पण राहिले आणि त्यामुळे त्यालासुद्धा 1-2 तास तरी वेळ लागतो. त्यामुळे ही कामं सकाळची होऊन जातात 12-1पर्यंत. त्यानंतरचा वेळ हा आपलाच असतो. त्यामुळे रील्स स्क्रोल करणे वगैरे ह्यात न वेळ घालवता जे काही स्किल मला घरी बसून शिकता येतील त्या मी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे वेगवेगळ्या पोस्ट डिझायनिंग हे सुद्धा काम मी घरातूनच करून देते. आज 10वीचा मुलगा, त्याचं शाळा आहे आज पूर्ण दिवस आणि 11 ते 5 शाळा करून तो संध्याकाळी परत 6 ते 8 अभ्यासिकेला जाणार आहे, असं त्याचं तरी शेड्यूल आहे. आणि छोटा तर का 8 वाजता जातो, संध्याकाळी 5:30-6ला येतो. त्याचीसुद्धा 5 नंतर एक्स्ट्रा क्लासेस असतात, त्यामुळे तो पण 6ला येतो. मिस्टरांचं सुद्धा काम चालू आहे. तर चला, दोघे मुले येऊन त्यांचं काय असेल ते डेली रुटीनचं चालू होतं. माझंसुद्धा इकडे आपलं स्वयंपाक, आपल्याला खाऊ पिऊ घालायलाच पाहिजे. वेळेत नाही दिलं तर त्यांना पण रुसतात. तर आता संध्याकाळचं तर मी आता चपाती तर करायला घेतल्या, भात लावला आहे आणि बहुतेक मी आता हेच करेन, अंड्याचा गबराच करणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि सगळ्यांना तो आवडतो, चपातीसोबत खातील म्हटलं. आणि डाळीची आमटी, भात असं संध्याकाळचं आहे. थोडं मगाशी मिस्टरांनी डाळिंब वगैरे सोलून खाल्लेलं आहे. आणि सोबतच छान असाच मंगळवार असल्यामुळे गणपतीला सुद्धा जाऊन आलेले आहेत. आणि थोडं माल आणायचा होता, जो काय भाज्या वगैरे, कोथिंबीर, वाटाणा वगैरे घेऊन आलेले आहेत. वांगी वगैरे जे जे लागतं ते असं आधीमध्ये भाज्या लागतातच, त्यामुळे ते सुद्धा आता घेऊन आलेले आहेत. आणि त्यांचं जे काय एडिटिंगचं काम होतं 27 पानांचं, ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे.
काही गोष्टी अशा असतात बघा, आपल्याला मनाला सुद्धा लागून जातात. तसा दिवसभरात एक गोष्ट झाली, जेव्हा आम्हाला गरज होती आपली माणसांची, तेव्हा आपली माणसं कधीच धावून आली नाहीत. आणि त्यांना आता आमची गरज आहे तर प्रत्येक वेळेला दार ठोठावत येत असतात. आपण कसं स्ट्रेट फॉरवर्ड राहणारी माणसं, जेव्हा गरज असेल तेव्हा आपण माणुसकीच्या नात्याने करतच असतो त्यांची मदत. पण आपल्या वेळेला कधीच ती माणसं उभं राहिली नाहीत. याचं कुठंतरी दुःख वाटत होतं दिवसभर. अशा घटना काही असतात आपल्याला की मनाला लावूनच जातात. आपली माणसं आपल्याला जेव्हा धोका देत असतात तेव्हा किती त्रास होतो त्या व्यक्तीच्या मनालाच माहीत. जेव्हा स्ट्रगलिंगचा काळ होता, काहीच खिशात पैसे नसताना कसं काय कंडिशनमधनं आम्ही वर आलो ते आम्हालाच माहीत. आता जगाला तर एवढं सगळं दिसतंय चांगलं, पण त्याच्या पाठीमागं किती काय आमचं EMI वगैरे जातात. पैशाचे जे काय नियोजनबद्धता आहे ते आम्ही कसं करतोय ते आम्हालाच माहीत, कोणालाच माहीत नाही. त्याच्या गोष्टी नुसतं दिसतं देखावा, दुरून डोंगर साजरे, अशाचपैकी प्रकार आहे आपल्या आयुष्यात सुद्धा. त्यामुळे येईल त्या परिस्थितीला तोंड देत अगदी हसतमुखानं कसं जायचं हे पहिल्यापासून शिकल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं सगळं दिसत असते. पण प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम्स चालू असतातच. कोण दाखवतं, कोण नाही. ज्याच्या त्याच्या मनाचा आणि ज्याच्या त्याच्या आयुष्याचा, लाईफचा प्रश्न असतो. त्यामुळे दिसताना तर सगळ्यांना छानच सगळ्यांचं दिसत असतं, पण तसं काही नसतं. सगळ्यांना काही ना काही, कितीही मोठी व्यक्ती असू नये, काही ना काही आजार, आर्थिक परिस्थिती ही काही ना काहीतरी टेन्शन व्यक्ती हा असतोच असतो. पण प्रत्येकानं विचार करून जगणं, आपल्या पद्धतीनं जगणं आणि आनंदी राहणं हेच खरं आयुष्य आहे असं मला वाटतं. अजून माझं किचनचं तर अजून क्लिनिंग राहिलेलं आहे. आता आज उद्या करत राहतच चालले. तसं तर मी आता बेडरूममधला जो काय हे आहे ड्रेसिंगचा टेबल, तो सगळा क्लिअर करून टाकलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. 1-2 दिवस झालं ते काय मी दाखवलंच नाही. असं किरकोळ चालू आहे, नाही तर काय होणार नाही म्हटलं शक्य. आता आतलं आणि बाहेरचं पण जे काही जाळ्या जळमाट्या होत्या ते सुद्धा काढलं. बाहेरचा पोर्चसुद्धा क्लीन करायचा होता. स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून सगळं क्लीन केलेलं आहे. त्या गोष्टी ह्या 2-3 दिवसात केल्या. त्यामुळे बरंचसं ब्लॉगमध्ये ते सुद्धा शूट झालेलं नाही. पण ही कामं करणं पण गरजेचं होतं, नाहीतर एकदा जाळ्या धरत राहिल्या की मग काढताना पण भरपूर त्रास होतो. पण आठवड्यातनं एकदा, 10 दिवसातनं एकदा, किमान महिन्यातनं एकदा तरी हा भाग आम्ही क्लिनिंगच्या रुटीनमध्ये घेतच असतो. त्यामुळे त्यासुद्धा व्यवस्थित. तर चला मग क्लिनिंगची अशी कामं तरी झालेली आहे. ती म्हटलं तुमच्याबरोबर शेअर नाही केली तरी सांगूया तरी निदान. नाही तर काही केलेलं पण काही समजत नाही. घरातलं डेली रुटीन मला जेवढा शक्य आहे तेवढा मी भाग दाखवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. सो आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.